महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, अंबाबाईचं मंदिर पण म्हणतात त्याला. पूर्व दरवाजा, इकडे हा उत्तर दरवाजा आहे. हा मुख्य गाभारा आहे. इकडनं मुख दर्शनाला जाता येतं. दर्शनाची रांग आहे. मुख्य गाभारा. इथे सुंदर देवीचे मुखवटे आणि प्रसाद आहे. खूप सुंदर दिसतात. इकडे इकडे जलेश्वर देवालय. नमस्कार सर्वांना. आम्ही आलेलो आहोत कोल्हापूर इथे अंबाबाईच्या दर्शनासाठी. नवरात्रीच्या या पर्वात इकडे खूप गर्दी आहे. जवळजवळ 2 तासापासून आम्ही लाईनमध्ये उभे आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही बरंच पुढे आलो आहोत. आता मध्ये शिरणार आहोत मुख्य दरवाजाकडे. त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही, पण इथे मोठी स्क्रीन लावलेली आहे. तिथे आईचे दर्शन वारंवार होत आहे. खूप छान वाटत आहे आणि खूप भाविक इथे आलेले आहेत. श्री करवीर निवासनी महालक्ष्मी अंबा माते की. आता आवाज आला. आता मुख्य दरवाजातून आम्ही आत आलेलो आहोत. तरीही खूप मोठी लाईन आहे आतमध्ये. खूप गोल गोल फिरून जावं लागणार आहे. तर आम्ही अजूनही उभे आहोत. आता ॲक्च्युली आरती चालू आहे आतमध्ये. ती आम्हाला सर्वांना इकडे ऐकू येते बाहेर आणि ती आरती आम्ही ऐकत उभे राहिलेलो आहोत इथे. खूप छान वाटतंय हे आरतीचा आवाज ऐकून. मनोज अगदी वरच्या पायरीवर उभे राहून शूटिंग करत आहेत आणि गंमत बघत आहे तिकडे तिकडे. सजावट खूप सुंदर केलेली आहे. आम्ही आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे. माताचे दर्शन झालेले आहे. माताची लाल साडी खूप सुंदर दिसत आहे. तुम्हीही दर्शन करा. आणि हे संध्याकाळी माताची मिरवणूक होते आणि ही आहे पालखीतील लक्ष्मी देवी. हिला छोटी लक्ष्मी असे म्हणतात आणि ह्या पालखीमध्ये देवीची मिरवणूक होत आहे. खूप सुंदर दिसत आहे देवी. आम्ही रात्री कोल्हापुरात मुक्काम केला आणि सकाळी सकाळी आम्ही इकडे आलो आहोत. हा आहे रांकाळा, कोल्हापूरचा फेमस रांकाळा तलाव. तर इथे आलेलो आहोत. इथे सुंदर गार्डनही आहे. तर चला तलाव बघूया. इथे छान गणपती मंदिरही आहे. आणि हा पूर्ण रस्ता आहे जिथून तुम्ही तलाव बघू शकताय. इथे बसण्यासाठी बरेच बेंचेस पण आहेत. कुठे आलास जय? रंकाळा तलाव, कोल्हापूर. खूप दूरवर पसरलेला हा तलाव आहे आणि खूपच सुंदर दिसतोय. आणि इथे उभे राहण्यासाठी खूप छान व्यवस्था केली आहे. ती मला खूप आवडली इकडे. पुढून बोटिंग पण करता येते तिकडे. काय म्हणताय? पुढे तिथून बोटिंग सुद्धा करता येते. अच्छा. त्या साईडला. आता खाऊया इथली फेमस मिसळ. डोसा पण घेतलाय आणि भजी पण घेतली आहे. देवीच्या दर्शनाला आल्यावर ज्योतिबाला दर्शन केलेच पाहिजे. जवळच असल्यामुळे मी म्हणते असं. तर हे डोंगरावर वसलेले आहेत ज्योतिबा मंदिर. शंकराचे अवतार मानले जाणारे हे ज्योतिबा महाराज आहेत. तर चला आपण दर्शन करूया. खूप उंचावर डोंगरावर हे मंदिर आहे. मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. येणाऱ्यांसाठी
भाजी इथे भरपूर मोठी रांग आहे त्या साईडला. आता तिकडे जायचंय आम्हाला त्या रांगेत उभे राहण्यासाठी, तर इकडून जावं लागणार आहे. आता रांगेत उभे राहूया आणि ज्योतिबाचे दर्शन घेऊया. चला. येथे गुलाल लावण्याची आणि उधळण्याची पद्धत असल्यामुळे सगळं परिसर गुलाबी झाला आहे. आपण आता गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि देवाचे दर्शन झाले आहे. इथे समोरच देव आहे. आम्हीही देवाला गुलाल अर्पण केलेला आहे. इकडे गाभाऱ्याच्या बाहेरच्या मंडप परिसरात खूप सुंदर अशी ज्योतिबांची रांगोळी काढली जात आहे. खूप छान दिसतंय आणि ही आहे लाईन अजूनही.